एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। हे मंदिर पाहून बऱ्याच जणांनी ओळखलं सुद्धा असेल की आता सध्या आम्ही कोठे आलोय ते। खूप छान असं मंदिर आहे पाहण्यासारखं आणि राधाकृष्णाची मूर्ती तर ना अप्रतिम आहे, मन मोहून टाकणारे आहे। पुढे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहालच। गोविंद 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 जय जय गोविंद 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 जय जय गोविंद 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 जय जय गोविंद कृष्ण राधा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा तर आपण आधी म्हणू शकता बाहेर पडायचं आहे। ज्यांचं दर्शन झालेलं आहे त्यांनी इकडून दरवाजातून बाहेर जायचं आहे आणि ज्यांनी कृपा करून बाहेर निघायचं आहे आणि ज्यांची अभिषेक करण्याची इच्छा आहे त्यांनी अभिषेक करायचा आहे। फक्त अर्धा तास अभिषेक चालू राहणार आहे, त्यानंतर अभिषेक बंद होणार। गजेंद्र तिरुपति बालाजी मंडळ तेव्हा हे नव्हतं सगळं, हे आता झालेलं आहे। ते त्यांचं ही मूर्ती वगैरे हा इथं होता जयष्णा पलीकडे हॉल आहे, हॉलमध्ये हॉल आहे तिकडे कार्यक्रम। बसेल का पाठीमागचं लक्ष्मण आहे ना, पुढं श्रीराम आहे। कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम राम। तर आपल्या सर्व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या महामहोत्सवाची
देऊ का मी काय घेतलं आहे दाखव की ऐश्वर छान वाटतंय का नाही आबाळ आलंय पण इकडं अन्नदान सुरू आहे आतमध्ये छान वाटतंय ना छान वाटतंय का आले का डॅडी डॅडींचं लक्षच नाही आत्ता पाहिलं जावी चला मम्मी डॅडी मी इथं बसलेलो आहे. जय श्री कृष्ण हरे कृष्णा सगळ्यांना. तर आता ब्लॉग मी इथंच थांबवणार आहे आणि अजून इथं आरवड्यामध्येच आहे. अण्णा बसले त्या साईडला पलीकड. प्रसाद वगैरे घेतलाय आम्ही सगळ्यांनी. छान झालं दर्शन खूप भारी वाटत होतं. अण्णा पण म्हणायला लागले मस्त वाटलं एकदम. तशी गर्दी होती पण दर्शन भेटलं आम्हाला. तर आता ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि इकडचा व्ह्यू तर मी अगोदरच तुम्हाला सगळा दाखवलेला आहे. खूप भारी वातावरण आहे. मंदिर एवढं पाहण्यासारखं आहे ना. आणि राधाकृष्णाजींची मूर्ती तर मन मोहून टाकणारी मूर्ती. असं दिसायला एवढी सुंदर आणि मन असं प्रसन्न होतं मूर्ती पाहिल्या पाहिल्या. बारीक बारीक पाऊस यायला लागलाय. पावसाचं वातावरण झालंय आणि ब्लॉग मी इथंच थांबवते आता.
आरवड्याला जर कोणी अजूनपर्यंत आलं नसेल तर नक्की एकदा तरी येऊन जावा, कारण की एवढं मंदिर पण पाहण्यासारखं आहे आणि नक्की एकदा तरी भेट द्या. तर चला आता बारीक बारीक पावसाची झिरझिर सुरू झाली, तर चला मी जाऊया की चला. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. जमेल तेवढं शूटिंग कसं तरी घेतलेलं आहे, कारण गर्दी पण खूप होती. ऐश्वर्या पकडतोस काय मिनिट. अण्णांना पण छान वाटायला लागलं आहे का नाही, सारखे म्हणत होते, म्हणजे मन एकदम प्रसन्न झालं म्हणायला. ते काय म्हणाले माहिती आहे, कधी पाठ काका होते का आले येऊन बरेच वर्ष झाले ना. 4 वर्ष झाले त्यावेळेस बांधकामी चाललेलं ना. होय की बरेच वर्ष झाले. दे बाय. तर चला ब्लॉग इथंच थांबवते. लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.